राजा जगन्नाथ हे माता भगवतीचे मोठे उपासक होते. ते रात्रंदिवस माता दुर्गेची पूजा अर्चना करत असत. परंतु त्यांच्या आयुष्यात एक मोठी कमतरता होती. त्यांना संतती नव्हती. ते रोज माता भगवतीकडे संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करत असत. एका रात्री माता दुर्गेने राजाला स्वप्नात दर्शन दिले आणि म्हणाली, राजा जगन्नाथ, तुझ्या भक्तीने मी अत्यंत प्रसन्न झाले आहे. मी तुला वरदान देते. तुझ्या घरी 2 कन्यांचा जन्म होईल. माता दुर्गेच्या वरदानाप्रमाणे काही काळानंतर राजा जगन्नाथ यांच्या घरी एका सुंदर कन्येचा जन्म झाला. राजाने तात्काळ सेनापती व ज्योतिषांना बोलावले आणि म्हणाले, आमच्या कन्येची कुंडली तयार करा. ज्योतिषांनी कुंडली पाहून सांगितले, महाराज, ही कन्या साक्षात देवीचे रूप आहे. ही कन्या देखील आपल्याप्रमाणेच माता भगवतीची पुजारीण होईल आणि हिचे नाव तारा असेल, जी जगभर प्रसिद्ध होईल. काही दिवसांनी राजाच्या घरी दुसऱ्या कन्येचा जन्म झाला. पण तिच्या जन्मानंतर ज्योतिष आणि पंडित उदास झाले. राजा त्यांना विचारतो, काय झाले? तुम्ही उदास का झाला आहात? तेव्हा ज्योतिष म्हणाले, हे राजन, ही कन्या तुमच्यासाठी अशुभ आहे. या दोन्ही कन्या त्यांच्या पूर्वजन्मी देवराज इंद्राच्या दरबारातील अप्सरा होत्या. त्या पृथ्वीवर ब्रह्मांडासाठी आल्या आणि मानवी रूपात राहू लागल्या. मोठी बहीण तारा आणि धाकटी बहीण रुक्मिणी होती. एकदा एकादशीचा दिवस होता. तारा म्हणाली, रुक्मिणी, आज एकादशी आहे. बाजारातून काही फळं आण. रुक्मिणी बाजारात गेली. ती म्हणाली, वा, मासळीचे पक्वान मिळतायत, थोडेसे खाऊया. ती काही पैसे देऊन मासळीचे पकोडे खाऊन आली. तारा विचारते, तू फळ का नाही आणलेस? तेव्हा रुक्मिणी म्हणाली, मी बाजारात मासळीचे पकोडे खाल्ले. हे ऐकून तारा रागाने म्हणाली, अरे रुक्मिणी, आज एकादशी आहे आणि तू मांस खाल्लंस. तुला माहिती होतं ना आजचा दिवस किती पवित्र आहे. माझा तुला शाप आहे. तू पुढच्या जन्मात नीच योनीत जन्म घेशील आणि छिपकली पाल बनून आयुष्यभर किडमकोडे खात राहशील. काळ पुढे सरकला. गुरु गोरखनाथ आपल्या शिष्यांसह एका आश्रमात राहत होते. त्यांचा एक शिष्य अत्यंत अहंकारी होता. एके दिवशी तो तप करत बसला होता आणि त्याच्या जवळ पाण्याचे कमंडल ठेवले होते. तेवढ्यात तिथे एक कपिला गाय आली आणि त्या कमंडलातील पाणी पिण्यासाठी मूग घातले. रागाने त्या शिष्याने चिमट्याने गायीस मारले. गाय लहूलुहान होऊन कोसळली. गुरु गोरखनाथांनी रागाने म्हटले, मूर्खा, तू गायीवर हात उचललास. माझ्या आश्रमात तुझ्यासारख्या पाप्याला जागा नाही. निघून जा इथून. त्या पापातून मुक्त होण्यासाठी गुरूंनी यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. पण तो अहंकारी शिष्य म्हणाला, मी या यज्ञात माझा बदला नक्कीच घेईन. यज्ञ सुरू झाला. तो शिष्य पक्षी बनला आणि चोचीमध्ये साप घेऊन प्रसादात टाकला. त्यावेळी भिंतीवर एक छिपकली बसलेली होती. ती दुसरी कोणी नसून तारा देवीची शापित धाकटी बहीण रुक्मिणी होती. ती छिपकली प्रसादात उडी मारते आणि स्वतःचे प्राण देऊन सर्वांचे प्राण वाचवते. सर्व ऋषी म्हणतात, या छिपकलीने आपल्या प्राणांची आहुती देऊन सर्वांना वाचवले आहे. तिच्या या उत्तम कार्यामुळे तिला पुढच्या जन्मात उत्तम मानव रूप प्राप्त होवो. मुनींच्या आशीर्वादाने छिपकली असलेली रुक्मिणी पुढच्या जन्मात पुन्हा राजा जगन्नाथ यांच्या घरात जन्म घेते. मग ज्योतिष सांगतात, महाराज, ही कन्या तुमच्यासाठी अशुभ आहे. राजा विचारतो, त्यावर उपाय काय? ते म्हणाले, ही कन्या सोन्या चांदीने मडवलेल्या लाकडी पेटीत ठेवून नदीत विसर्जित करा. राजा जगन्नाथाने सर्वांचा सल्ला मानला. त्यांनी ती कन्या सोन्या चांदीने जडवलेल्या पेटीत ठेवली आणि नदीत सोडून दिली. ती पेटी वाहत जाऊन काशीच्या जवळील एका दिनू नावाच्या सफाई कामगाराला सापडली.
एके दिवशी गंगेत काम करणाऱ्या एका सफाई कर्मचाऱ्याला काहीतरी दिसले. अरे, नदीत ही पेटी कशी काय आली आहे? यात तर सोन्या चांदीचे दागिने आणि एक लहानशी सुंदर कन्या आहे. मी ही मुलगी इथे एकटी सोडू शकत नाही. मी हिला माझ्या घरी नेतो. तो पेटी घेऊन घरी गेला आणि आपल्या पत्नीला म्हणाला, भाग्यवान, बघ, आपल्याला आई शेरावालीने कृपा करून मूल दिलं आहे. आपली कोक उजळली आहे. पत्नी अंबा त्या लहान मुलीला मांडीवर घेताच खूप आनंदी झाली. तिने त्या मुलीचं नाव रुको ठेवलं. इकडे राजकन्या तारा राजवाड्यात मोठी होत गेली आणि इकडे रुको देखील वाढत गेली. असाच काळ लोटला. राणी तारा हिचं लग्न महाराज हरिश्चंद्र यांच्याशी झालं आणि दुसरीकडे रुकोचंही लग्न झालं. योगायोगाने रुकोची सासू महाराज हरिश्चंद्र यांच्या राजवाड्यात सफाई कामगारणी म्हणून काम करत असे. एके दिवशी सासू म्हणाली, रुको, आज माझी तब्येत बरी नाही. मी कामाला जाऊ शकत नाही. रुको म्हणाली, सासूबाई, आज तुम्ही विश्रांती घ्या. मी तुमच्याऐवजी महालात जाते. रुको महालात काम करण्यास गेली. तेथे राणी ताराने तिला पाहताच आश्चर्याने म्हटले, अरे, ही तर माझी मागच्या जन्मातील बहीण रुक्मिणी आहे. ती म्हणाली, रुको, इकडे ये. रुको, तू माझी सख्खी बहीण आहेस. मागील जन्मी एकादशीचा व्रत भंग केल्यामुळे तुला छिपकलीच्या योनीत जन्म घ्यावा लागला. परंतु तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुला पुन्हा मानव जन्म मिळाला आहे. आता या जन्माला सार्थक कर. माता वैष्णोदेवीची सेवा करून आपले जीवन यशस्वी कर. माता तुझे सर्व दुःख दूर करतील. हे ऐकून रुको म्हणाली, बहीण, मी माता वैष्णोदेवीची पूजा कशी करू मला सांग. तारा म्हणाली, रुको, माता वैष्णोदेवी सर्व मनोकामना पूर्ण करणारे आहेत. जे लोक श्रद्धेने भावपूर्वक जागरण आणि पूजन करतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तू माता वैष्णोदेवीच्या जागरणाची मन्नत घे. रुको म्हणाली, ठीक आहे दीदी, मी मन्नत घेते. जर मातेमुळे मला पुत्र प्राप्त झाला तर मी त्यांच्या सन्मानार्थ जागरण करेन. मा वैष्णोदेवीने तिची प्रार्थना स्वीकारली. 9 महिन्यानंतर रुकोला एक अत्यंत सुंदर पुत्र झाला. परंतु आनंदात तिने आपली मन्नत विसरली. काही वर्षांनी जेव्हा तिचं मूल 5 वर्षाचं झालं तेव्हा त्या मुलाला माता वैष्णोदेवीची झपाट व्याधी लागली. रुको घाबरली आणि बहीण ताराकडे धावत गेली. ती म्हणाली, तारा बहीण, माझ्या मुलाला माता लागली आहे. मी काय करू? तारा म्हणाली, रुको, विचार कर. तू पूजा करताना काही चूक केली आहेस का? काही मन्नत मागितली होतीस का? रुकोला 6 वर्षापूर्वी घेतलेली मन्नत आठवली. जागरणाची तिने तात्काळ माता जगदंबेला आठवले आणि त्यांच्या कृपेने दुसऱ्या दिवशी तिचा मुलगा पूर्णपणे बरा झाला. त्यानंतर रुको मंदिरात गेली आणि पंडितजींना म्हणाली, पंडितजी, मला माझ्या घरी माता वैष्णोदेवीचं जागरण करायचं आहे. पंडितजी म्हणाले, रुको, आम्ही तुझं जागरण मंदिरात करू शकतो, पण आम्ही तुझ्या घरी येऊन जागरण करू शकत नाही, कारण आम्ही पंडित आहोत. रुको म्हणाली, पंडितजी, माता वैष्णोदेवीच्या दरबारातच उच्च-नीच असं काही नसतं. त्या सर्व भक्तांकडे समान दृष्टीने पाहतात. जर माझ्या जागरणाला महाराणी तारा स्वतः येतील तर तुम्ही माझ्या घरी याल का? पंडित म्हणाले, हो, जर महाराणी तारा स्वतः उपस्थित राहिल्या तर आम्ही नक्की येऊ. रुको धावली आणि बहिणीला म्हणाली, बहीण तारा, पंडित म्हणतात की जर तू माझ्या घरी जागरणात सहभागी झालीस तरच ते जागरण करतील. तारा म्हणाली, ठीक आहे रुको बहीण, मी नक्की येईन. हे ऐकून राजवाड्यातील नाई सेवकाने ही बातमी ऐकली आणि तो ताबडतोब महाराज हरिश्चंद्र यांच्याकडे जाऊन सांगतो, महाराज, छोट्या माणसाची गोष्ट आहे, पण मी स्वतः ऐकले. राणी तारा एका सेविकेच्या घरच्या जागरणाला जाणार आहेत. राजा म्हणाला, हे खरं आहे का? मला याचा तपास घ्यावाच लागेल. त्या रात्री त्याला झोप लागू नये म्हणून त्याने आपल्या अंगठ्यावर तलवारीने छोटीशी जखम केली. दुखामुळे त्याला झोप येईना.
राणी तारादेवीने प्रार्थना केली. हे माता वैष्णोदेवी, राजाला झोप लागू दे, म्हणजे मी जागरणाला जाऊ शकेन. मातेच्या कृपेने राजाला झोप लागली. राणी तारा रुकोच्या घरी जागरणाला गेली, पण परतीच्या वाटेवर राजाची झोप मोडली. राजा बाहेर गेला आणि राणीचा मार्ग अडवला. मी स्वतः पाहिले, तुझ्या झोळीत माशांचे तुकडे आहेत, दाखव मला. राणी म्हणाली. महाराज, आपण पहा. ती झोळी उघडते आणि त्या झोळीत फुलं, पानं, सुपारी, मिश्री आणि मेवा होता. हे चमत्कार पाहून राजा म्हणाला, हे तुझ्या मातेकडचं सामर्थ्य आहे का? जर खरंच तुझ्या आईची शक्ती असेल तर मला सिद्ध करून दाखव. माझ्या मातेची शक्ती पाहायची आहे का? ही ज्वलंत ज्वाला माता आहे, ती अग्निशिवायही जळते. पण हे राजन, जर तुला खरंच माता भगवतीची शक्ती अनुभवायची असेल तर तुला तुझ्या अतिप्रिय गोष्टींचं बलिदान द्यावं लागेल. तुझा निळा घोडा आणि एकुलता एक पुत्र देवीच्या चरणी अर्पण कर. राजा चमत्कार पाहण्यासाठी आग्रही झाला. त्याने आपल्या निळ्या घोड्याचा आणि पुत्राचा शिर तोडून माताच्या चरणी अर्पण केला. 5 थाळ्यांमध्ये त्या मांसाचे तुकडे ठेवले गेले. राजा अश्रू ढाळत राणी सांगते तसं करत होता. राणी म्हणाली, राजन, हा प्रसाद ग्रहण करा. राजा जेव्हा पुत्रांच्या मांसाचा तुकडा तोंडात घेतो, तो लाडू, हलवा, पुरी, चणे असे रूप धारण करतो. राणी म्हणते, हे पहा, हेच माझ्या मातेचं चमत्कार आहे. जा राजन, जय माता दी म्हणत आपल्या पुत्राकडे जा. तो झोपलेला असेल. राजा धावत गेला आणि पाहतो तर पुत्र जिवंत आहे, सुखरूप झोपलेला. राजा माता भगवतीच्या चरणी डोकं टेकवतो, तेव्हा माता भगवती विराट रूप धारण करून महाराज हरिश्चंद्र आणि राणी ताराला दर्शन देतात आणि म्हणतात, राजन आणि राणी, तुम्ही सदैव सुखी राहा, असं म्हणत माता अदृश्य होतात. रुकोचे सगळे पाप नष्ट होतात आणि तिला मोक्ष प्राप्त होतो. शास्त्रांमध्ये म्हटलं आहे, तारा राणीची कथा ऐकल्या किंवा सांगितल्याशिवाय कोणतंही जागरण पूर्ण होत नाही. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.